लाडली बहीण योजना किंवा आम्ही ज्या योजना देऊन राहिलो त्याच्यासाठी बाहेर काढून त्यांना आम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न करतात। असं आहे की आम्ही तर आमच्या ज्या योजना आहे त्या लाडली बहिणीला 2000 रुपये महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आम्ही तिन्ही राज्यांमध्ये देत आहोत, कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल। सोबत लाडक्या भावाला आम्ही नोकरी पण देतो आहोत। पहिली नोकरी पक्की आमचं हे जे आहे ते धोरण आहे। सोबत आमच्या लाडक्या शेतकऱ्याची आम्ही कर्जमाफीसुद्धा तिन्ही राज्यामध्ये केली। सोबत आमचे लाडके कर्मचारी जे आहेत त्यांना ओल्ड पेन्शन स्कीम आम्ही दिलेली आहे। त्यांना मूर्ख बनवण्याचं काम NPS मग नंतर UPS असं करण्याचं काम जे आहे ते काँग्रेस करत नाही। काँग्रेस जे काही आहे ते प्रामाणिकपणे करतात। काँग्रेसचं रोटी कपडा मकान आरोग्य रोजगार हे सगळे विषय घेऊन आम्ही आजपर्यंत काम केलं, म्हणून आज देश इथपर्यंत आला। नाही तर 10 वर्षात देशाची किती अधोगती झाली हे आपण पाहिला। हंगर इंडेक्समध्ये 124 मध्ये 111व्या नंबरवर आपण आलेलो आहोत। प्रेस इंडेक्समध्ये तुमचं जे स्वातंत्र्य आहे ते 159व्या नंबरवर आलेलं आहे। असे सगळे इंडेक्स जर आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की देश किती मागे आलेला आहे। 2-4 लोकांची प्रगती, अदानी अंबानीची प्रगती म्हणजे देशाची प्रगती नाही, सामान्य माणसाची प्रगती म्हणजे देशाची प्रगती। आणि म्हणून राहुल गांधी तुम्हाला पहा कधी कॉन्ट्रॅक्टरसोबत दिसतील, कधी तुम्हाला एखाद्या सांबारासोबत काम करणारे त्याच्यासोबत दिसतील, कधी शेतकऱ्यांसोबत दिसतील, कधी ट्रक ड्रायव्हरांसोबत दिसतील, कधी मजूर लोक कशा पद्धतीने काम करतात त्यांच्यासोबत दिसतील। हे सगळं जे आहे हे दाखवणं आहे की बा आम्ही कोणासाठी आहे ते दाखवतात। अदानी अंबानीसोबत आहेत, आज आहेत तिकडे जिओ फायनान्शियलमध्ये ज्याची एन्क्वायरी करायची आहे अदानीची त्याच्यासोबत ज्यांनी एन्क्वायरी करायची आहे माधवी पुरी, हे सगळे एकत्र आलेले आहे। तर ही जी गँग ऑफ ठग्स जी आहे देशामध्ये ती आज मुंबईत एकत्र झालेली आहे। आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, आमची अस्मिताच्या अवमानना झाली। जागेचं वाटप झालेलं नाही, किती जागा मिळणार आणि काँग्रेसला किती मिळणार, किती यश मिळणार? आता त्या वाटाघाटी सुरू आहेत, फार लवकरच जे आहे ते संपूर्ण चित्र आपल्या समोर येईल आणि तुम्हाला हे बघायला मिळेल की 185 ते 190 जागा महाविकास आघाडी जिंकलेल्या असतात। पुतळा पडलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आरोप काय प्रतिक्रिया पहिली? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राची देशाची अस्मिता आहे, ते आपलं दैवत आहे। त्यांचा पुतळा बांधताना राजकीय उद्देश ठेवून लोकसभेची निवडणूक समोर ठेवून घाईगर्दी करण्यात आली। कला संचालनालयाची फायनल परवानगी आवश्यक असते। 2 परवानगी असतात, एक जो आपण क्ले मॉडेल करतो त्या स्तरावर आणि एक फायनल मॉडेल असतं, त्याची परवानगी घेण्यात आलेली नाही अशी बातमी हिंदुस्तान टाइम्स आणि सकाळला आलेली आहे। म्हणजे किती वापर छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला ह्याच्यामुळे संताप आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी बांधलेल्या गडकिल्ल्याचा एक दगड हल्ला नाही आजपर्यंत, त्यांचे पुतळे हल्ले नाही आजपर्यंत। अरबी समुद्राच्या जवळ गेटवे ऑफ इंडियाला पुतळा आहे, त्यांचा प्रतापगडावर पुतळा आहे, त्यांचे अनेक ठिकाणी पुतळे आहे, अनेक मोठ्या महापुरुषांचे पुतळे आहेत, ते पडले नाही। हा पुतळा पडण्याचं कारण असं आहे की राजकीय वापर महाराजांचा झाला त्याच्यामुळे संताप आहे। आणि पुतळा पडला त्याच्यानंतर सर्व गोष्टी पुढे आल्या, लोक फरार आहेत, ज्यांना पकडायचं त्यांना पकडल्या जात नाही आहे। पण ज्या लोक पुतळ्या पडल्यामुळे संताप झाला त्या लोकांना विरोध व्यक्त करण्याच्या ऐवजी त्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे। म्हणजे हे सरकार कोणाचं? जसं महात्मा गांधींना मारणाऱ्यांच्या कटकनास्त्रामध्ये गोडसेसोबत आपटे होते, तसेच आपटे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे त्याच्यामध्ये पण दिसतात आहे। बदलापूरमध्ये जे रेप झाला त्या शाळेचे सचिवही आपटेच। म्हणजे हे आपटे या बहुजनांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं शोषण किती वर्ष करणार आहे हाही प्रश्न याच्यातून निर्माण झालेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।